14 फेब्रुवारी 2025 जग व्हॅलेंटाईन डे साजरा करत होतं. प्रेमाचे संदेश दिले जात होते. पण त्याच दिवशी मुंबईतल्या मंत्रालयातून एक महत्त्वाचा सरकारी निर्णय बाहेर पडला. हा निर्णय होता एका नव्या कायद्याच्या मसुद्याबद्दल, ज्याला आपण लव्ह जिहाद विरोधी कायदा म्हणून ओळखतो. सरकारने एक 7 सदस्यीय समिती स्थापन केली. अध्यक्षपद दिलं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे. काम काय तर अशा एका कायद्याचा मसुदा तयार करणे जो सक्तीचं धर्मांतर आणि फसवणुकीने केलेले विवाह रोखू शकेल. आज फेब्रुवारी 2026 उजाडलाय. 1 वर्ष उलटले. बातमी अशी आहे की या समितीने कायद्याचा पहिला मसुदा म्हणजे फर्स्ट ड्राफ्ट तयार केलाय. पण हा प्रश्न फक्त कायद्याचा नाही. हा प्रश्न आहे आपल्या घराचा, आपल्या समाजातल्या बदलत्या वास्तवाचा आणि राजकारणाचा. तुम्हाला वाटत असेल अचानक हे सगळं कसं सुरू झालं? श्रद्धा वालकर प्रकरण आठवते? वसईची ती मुलगी जिच्यासोबत दिल्लीत जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तिथूनच या मागणीने जोर धरला. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक आकडा मांडला होता. तो आकडा होता 1 लाख. ते म्हणाले होते की राज्यात लव्ह जिहादच्या 1 लाखहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आता इथेच एक महत्त्वाचा पेच आहे. एकीकडे सरकार सांगते 1 लाख तक्रारी आहेत, दुसरीकडे आमदार रईस शेख यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला जे उत्तर मिळालं ते वेगळंच होतं. त्या माहितीनुसार आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीकडे वर्षभरात केवळ 402 तक्रारी आल्या होत्या. म्हणजे एकीकडे 1 लाख आणि दुसरीकडे 402. या 2 टोकाच्या आकड्यांमध्ये नक्की काय सत्य दडलंय हा पहिला मोठा प्रश्न आहे, जो आपल्याला शांतपणे समजून घ्यावा लागेल. आता या कायद्याच्या मसुद्यात नक्की काय असू शकतं? महाराष्ट्र सरकार या बाबतीत एकटं नाहीये. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड या राज्यांनी आधीच असे कायदे केले आहेत. समितीने काय केले? त्यांनी या सर्व राज्याच्या कायद्याचा अभ्यास केला. समजा एखाद्याने नाव बदलून किंवा धर्म लपून लग्न केलं तर त्याला कठोर शिक्षा होऊ शकते. उत्तर प्रदेशच्या कायद्यात तर 10 वर्षापर्यंतच्या कैदेची तरतूद आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा अशाच काही कठोर तरतुदी आणण्याच्या तयारीत आहे. पण यात एक तांत्रिक अडचण आहे. भारतीय संविधानाचा अनुच्छेद 25 आपल्याला आपल्या आवडीचा धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य देतो. अनुच्छेद 21 आपल्याला आपल्या जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य देतो. मग हा कायदा या स्वातंत्र्याला धक्का लावणार का? विरोधकांचा मुद्दा असा आहे की प्रत्येक आंतरधर्मीय विवाह म्हणजे जिहाद नसतो. 2 व्यक्ती जेव्हा स्वमर्जीने एकत्र येतात तेव्हा तिथे कायदा काय करणार? पण सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे. आम्ही प्रेमाच्या विरोधात नाही, आम्ही फसवणुकीच्या विरोधात आहोत. हा विषय जेव्हा आपण आपल्या घराशी जोडतो तेव्हा तो अधिक गंभीर होतो. विचार करा, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी जेव्हा घरात न सांगता दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न करते तेव्हा त्या कुटुंबावर काय परिस्थिती निर्माण होते? सामाजिक प्रतिष्ठा, सुरक्षितेची भीती आणि भावनिक धक्का. दुसरीकडे त्या मुलीची बाजू काय असते? तिला वाटतं की ती तिचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनं जगते. जेव्हा एखादी श्रद्धा वालकर जीव गमावते तेव्हा समाजाच्या कायद्यावरचा विश्वास डळमळीत होतो. लोकांना वाटते की जर वेळेत हस्तक्षेप झाला असता, जर काही कायदेशीर बंधने असती तर कदाचित तिचे तुकडे झाले नसते. पण इथेच कायद्याची लक्ष्मण रेषा येते. कायदा घराच्या उंबरठ्यापर्यंत असावा की बेडरूमपर्यंत? जर एखाद्या प्रौढ व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने धर्म बदलला तर त्यावर सरकार कसं काय नियंत्रण ठेवणार? हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर या मसुद्यात कसं दिलं जातंय यावर या कायद्याचं भवितव्य अवलंबून आहे. आता आजची परिस्थिती काय आहे? समितीने जो पहिला ड्राफ्ट तयार केलाय तो आता मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडे पाठवला जाईल. त्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर येईल. या कायद्यात प्रामुख्याने 3 गोष्टींवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. पहिलं म्हणजे लग्नासाठी केलेलं धर्मांतर अवैध मानलं जाणं. दुसरं, लग्नाआधी धर्मांतर करायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी किंवा पूर्व सूचना अनिवार्य असणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीडित मुलीच्या कुटुंबाला तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार देणं. सध्याच्या कायद्यानुसार जर मुलगी सज्ञान असेल आणि तिने तक्रार केली नाही तर पोलीस फार काही करू शकत नाहीत. नवीन कायद्यात हे चित्र बदलू शकतं. पण हे करत असताना ज्यांनी खरोखर प्रेमापोटी लग्न केले त्यांना विनाकारण त्रास होणार नाही याची खात्री कशी दिली जाईल? आपण पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया. कायदा येणार का? तर हो. हालचाली पाहता महाराष्ट्र लवकरच या यादीत सामील होईल. पण कायदा आल्याने प्रश्न सुटतील का? उत्तर प्रदेशात कायदा आला, पण तिथल्या न्यायालयाने अनेक प्रकरणात तो कायदा बाजूला सारून वैयक्तिक स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं. कायद्याचं यश हे त्याच्या हेतूवर नाही तर त्याच्या अंमलबजावणीवर असतं. एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? जिथे 2 व्यक्तीच्या नात्यात आता पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्याचा हस्तक्षेप लागणार आहे.
काही खरोखर महिलाच्या सुरक्षेसाठी उचललेली ढाल आहे? देवेंद्र फडणवीस सरकारचा हा ड्राफ्ट जेव्हा प्रत्यक्ष बाहेर येईल तेव्हा त्यातला प्रत्येक कलमाचा अर्थ आपण पुन्हा एकदा शोधू. पण तोपर्यंत आपल्या आसपास काय घडते यावर आपलं बारीक लक्ष असायला हवं. कारण हा विषय केवळ धर्माचा नाही, हा विषय केवळ राजकारणाचा नाही, हा विषय आहे आपल्या हक्कांचा, आपल्या मुलीच्या सुरक्षेचा आणि आपल्या लोकशाहीचा. आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथे नातीसुद्धा कायद्याच्या चौकटीत तपासली जाणार आहेत. 1,00,000 तक्रारी असो किंवा 402, प्रश्न एकाही मुलीचा असला तरी तो गंभीरच असतो. पण त्या एकाच्या नावाखाली इतरांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पुढच्या काही दिवसात या कायद्याचा फायनल ड्राफ्ट समोर येईल. या विषयावर तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया, या बोलूया.